सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 8वी दुसरी घटक चाचणी विषय भूगोल कृतीपत्रिका संपूर्ण उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघूया मित्रांनो, नमुना म्हणून आहे ही प्रश्नपत्रिका. तर आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. कोणत्या लोकसंख्येचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो? 4 पर्याय दिलेले: 0 ते 14, 14 ते 60, 15 ते 60 आणि 15 ते 59. तर प्रत्यक्षात मित्रांनो, कार्यकारी म्हणजे काम करणारी. तर आपल्याला ड नंबर उत्तराचा पर्याय आपला 15 ते 59. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आहे, समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार डॅश डॅश घटकावर अवलंबून असतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार डॅश डॅश घटकावर अवलंबून असतो. एक आहे लिंग गुणोत्तर, दुसरा आहे जन्मदर, तिसरा आहे साक्षरता आणि चौथा आहे स्थलांतर. याचा उत्तराचा पर्याय मित्रांनो क, साक्षरता. हे बघा, साक्षरता. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही? औद्योगिक विकासावर पाणी अत्यंत गरजेचं आहे, वीज अत्यंत गरजेची आहे, मजुराशिवाय तर औद्योगिक शक्यच नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे हवा हा घटक परिणाम करत नाही. आपल्याला असा प्रश्न विचारला, त्याचा पर्याय ड आहे. उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे? आयकर, उद्योगाचे सामाजिक दायित्व, उत्तर व सेवा कर, वस्तू व सेवा कर आणि विक्री कर. तर मित्रांनो, याचा उत्तराचा पर्याय ब, उद्योगांचे सामाजिक दायित्व. उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणजे यातून त्यांनी समाजाच्या विकासासाठी काही करावं अशा प्रकारचं अपेक्षित असतं त्यांच्या फंडामधून. या तो 2% आहे मित्रांनो. पुढे जाऊया. प्रश्न पहिला ब, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात. हे विधान सत्य आहे की असत्य आहे? जर असत्य असेल तर आपल्याला ते विधान दुरुस्त करून लिहायचं आहे. इथं दिलेलं आहे 4 मार्काला 4 प्रकारची विधान विचारली जातात. हे विधान असत्य आहे. तर सत्य कोणतं आहे मग? देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरत नाहीत. मारक ठरत नाहीत. दुसरं पुढे जाऊया. देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहेत. हे विधान सत्य आहे. विधान सत्य असल्यावर काही लिहायची गरज नाही. पुढे जाऊया. औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे. तर हे विधान देखील मित्रांनो सत्य आहे. आणि शेवटचं विधान आहे, उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अनिवार्य आहे. तर हे विधान असत्य आहे. मग प्रत्येकच उद्योगाला, उद्योग म्हणल्यावर तो प्रत्येकच आला, मग प्रत्येक उद्योगाला अवश्य आहे का? नाही, त्याला अट आहे. तर काय अट आहे बघा, 5 कोटीपेक्षा अधिक नफा कमवणाऱ्या उद्योगांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% नफा समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावा. म्हणजे आपल्याला जर असं वाटतं की उद्योगांनी समाज दायित्वासाठी निधी राखीव ठेवावा, परंतु तो प्रत्येकानेच नाही मित्रांनो. तर ज्याचं वार्षिक नफा 5 कोटीपेक्षा अधिक आहे त्यांनी तो ठेवावा 2% नफा. ओके, पुढे जाऊया. पुढे बघूया. भौगोलिक कारणे लिहा कोणतेही 2-4 गुणासाठी. लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन आहे. लोकसंख्या महत्त्वाचे संसाधन आहे. त्याचं उत्तर असं देता येईल आपल्याला, कारण देश कोणताही असो त्या देशाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासात लोकसंख्या हे संसाधन महत्त्वाचे असते. लोकांच्या संख्येपेक्षा त्यांची गुणवत्ता महत्त्वाची असते. साक्षरतेचे प्रमाण लोकांच्या संख्येप्रमाणे असं येते, त्यांची गुणवत्ता महत्त्वाची असते. साक्षरतेचे प्रमाण, लिंग गुणोत्तर, वयोगट यांच्याबरोबर आरोग्य, शैक्षणिक पातळी इत्यादी गोष्टीचा विचार लोकसंख्या संसाधनात केला जातो. लोकसंख्येच्या गुणवत्तेनुसार कुशल अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा लोकसंख्येच्या आधारावरच होतो. म्हणून लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन आहे. म्हणजे त्याला संपत्ती आहे. अगदी बोलीभाषेत बोलायचं म्हणजे लोकसंख्या देखील त्या देशाची संपत्ती असते मित्रांनो.
पुढे जाऊया. मानवी विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते. मानवी विकास निर्देशांक आपण बघितलेला आहे, ते काय आहे मानवी विकास निर्देशांक. तर आता प्रगती कळते, तर याचं कारण काय? मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नव्हे, प्रादेशिक विकास मापदंडात मानवी विकास निर्देशांक या निकषाचा समावेश केला गेलेला आहे. हा निर्देशांक ठरवताना प्रमुख 3 बाबीचा विचार केला जातो. यामध्ये आर्थिक निकष म्हणजे लोकांचे राहणीमान, आरोग्य, अपेक्षित लोकांचं आयुर्मान सरासरी, आणि शिक्षण, शैक्षणिक कालावधी म्हणजे किती प्रमाणात शिक्षण झालेलं आहे लोकांचं, यानुसार ते ठरवलं जातो. मानवी विकास निर्देशकांचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान असते. अतिविकसित प्रदेशात निर्देशांक 1च्या जवळ असतो. एखाद्या प्रदेशात विकास अगदीच असला तर निर्देशांक 0च्या जवळ असतो. म्हणजेच हे जो विधान आहे मानवी विकास नागरिकांची प्रगती कळते, यावरून आपल्याला असं स्पष्ट करता येईल. पुढे जाऊया. प्रश्न 3 आहे, कोणतेही 2-4 गुणांसाठी कृषीवर आधारित उद्योग. टिपा लिहायच्यात आपल्याला. कृषीवर आधारित उद्योग. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात कृषी उत्पादनात विविधता आढळते, त्यामुळे विविध प्रकारचे कृषी आधारित उद्योग उदयाला आलेले आहेत. या उद्योगाबरोबर कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या वस्तूंवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास झाला आहे. यामध्ये दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादींचा समावेश होतो. कृषीवर आधारित उद्योग सर्वत्र स्थापन झाले आहेत. वस्त्र उद्योग, साखर उद्योग यासारख्या कृषीवर आधारित अवजड उद्योगांचा विकास झाला आहे. पुढे जाऊ मित्रांनो, 2 नंबरचा आहे शब्द प्रमाण. ज्या प्रमाणात अंतरासाठी परिणामदर्शक शब्द वापरले जातात ते शब्द प्रमाण असते. उदाहरणार्थ 1 सेमी बरोबर 60 किमी असे प्रमाण असेल तर या प्रमाणातील सेंटीमीटर हे एकक नकाशातील अंतर, 1 किलोमीटर हे एक जमिनीवर अंतर दर्शवते. या पद्धतीनं शब्द प्रमाण या संदर्भात आपल्याला टीप थोडक्यात लिहिता येईल. पुढे जाऊया. खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. 4 गुणांसाठी आहे, लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतील? थोडक्यात प्रश्न लिहा, प्रश्नांचं उत्तर लिहा. 4 गुणांसाठी आहे. तर बघा, कोणत्या समस्या असतील लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात? तर बघा, लोकसंख्येच्या घनता तेथील लोकांवर प्रभाव पडतो. मग लोकसंख्या कमी असो वा जास्त, घनता कमी असो अथवा जास्त असो, तिथली लोकसंख्येवर प्रभाव पडतो. लोकसंख्येची घनता ज्या ठिकाणी अधिक आहे त्या ठिकाणी मूलभूत सुविधावर ताण निर्माण होतो. एखादं महानगर आहे, समजा मुंबईसारखं महानगर आहे, खूप लोकांचं केंद्रीकरण झालं आहे, तिथं लोकसंख्येची घनता खूप आहे, मग मूलभूत सुविधावर तिथं ताण पडतो. सगळ्याच बाबतीत मग रस्ता असो, पाणी असो, वीज असो, शिक्षण असो या किंवा वाहतूक सुविधा असो, या ठिकाणी पाणी, वीज, वाहतूक, शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधावर ताण निर्माण होतो. शिवाय येथे बेकारीची समस्या निर्माण होते आणि मग यामधून या ठिकाणी अनैतिक धंद्यात वाढ होते. मग चोऱ्या, मारामारी, खून या असे जे वेगवेगळे अनैतिक धंदे आहेत हे इथं उदयास येतात. ते कशामुळं? लोकसंख्येची घनता वाढल्यामुळे. पुढे जाऊ मित्रांनो, भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे, स्पष्ट करा. भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवर चांगला उपाय आहे, स्पष्ट करा. तर बघा, असं स्पष्ट करता येईल, भारतामध्ये बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी सरकारने नवीन कारखाने उघडावेत. ओके. त्यानंतर शालेय स्तरावर शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षण, मग त्यामध्ये टेक्निकल शिक्षणचा आता समावेश केलेला आहे आपल्याकडे, जर उपलब्ध करून दिले ते मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार केला टेक्निकल शिक्षणचा, तर त्यातून शिक्षण संपण्यापूर्वी तरुणांकडे कौशल्य निर्माण होईल आणि या कौशल्याच्या जोरावर तो स्वतःमध्ये आपल्या शिक्षण पूर्ण झालं की स्वतःच्या पायावर तो स्वतःचा उद्योग रोजीरोटीसाठी चालू करू शकेल आणि त्यामुळे बेरोजगारी राहणार नाही. म्हणजेच बेरोजगारी समस्या सोडवण्यासाठी उद्योगधंदे निर्माण करावेत. त्याचप्रमाणे शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तंत्रज्ञान चे शिक्षण देण्यात यावेत. या पद्धतीनं मित्रांनो आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका तयार करू शकतो. आपण ही जी प्रश्नपत्रिका तयार केली ही संपूर्ण प्रश्नपत्रिका एकूण 20 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.